अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि श्री शिवाजी मराठा सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं 5वं अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे। दिनांक 30 आणि 31 जानेवारी रोजी शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये हे साहित्य संमेलन रंगणार आहे। गुरुवार 30 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता संमेलनाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती मानद सचिव अण्णा थोरात आणि अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी कार्यवाह दिलीप गरुड, कोषाध्यक्ष BR माडगुळकर, सहकार्यवाह भरत सुरसे, मुख्य सदस्य मृणाल जैन, विनोद वाघ, मीरा शिंदे, विजय जगताप उपस्थित होते। राजन लाखे म्हणाले, गुरुवार 30 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ध्वजारोहण होणार असून त्यानंतर ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। महाराष्ट्रातील संत परंपरा, वारकरी संप्रदाय, बालकुमार, ढोल पथक, लेझिम पथक इत्यादींचा समावेश ग्रंथदिंडीत असणार आहे। या ग्रंथदिंडीमध्ये सुमारे 700 विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे। बाल साहित्यिका स्वाती राजे संमेलनाध्यक्ष म्हणून तर स्वागताध्यक्ष म्हणून राजकुमार चोरडिया उपस्थित राहणार आहेत। डॉक्टर न.मो. जोशी, प्राध्यापक मिलिंद जोशी, आमदार हेमंत रासने, पुनीत बालन, विशाल चोरडिया, शर्व गाडगिळी उपस्थित राहणार आहेत। बालकुमारांचे कथाकथन, मराठी भाषेला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा किती महत्त्वाचा आहे हे मुलांना कसे पटवून द्याल या विषयावर माधुरी सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत, असंही राजन लाखे यांनी सांगितलं। शुक्रवार 31 जानेवारी रोजी कथाकथन, बालकुमार काव्य संमेलन, लेखक आपल्या भेटीला, निमंत्रितांचे कवी संमेलन यासोबतच बालनाट्य छटा व बाल एकांकिका आदी कार्यक्रम होणार आहेत। सायंकाळी 4 वाजता साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे। नमस्कार, मी राजन लाखे, अध्यक्ष अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था। या संस्थेतर्फे 30 आणि 31 जानेवारी या 2 दिवशी 5वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि ते होत आहे शिवाजी मराठी सोसायटी शुक्रवार पेठमध्ये। तर यामध्ये या संमेलनामध्ये असं उद्घाटन अण्णा मुरलीधर मोहोळ करणार आहेत त्याच्या आणि ह्या संमेलनासाठी साहित्यिका बाल साहित्यिका स्वाती राजे यांची निवड झालेली आहे। त्यामध्ये विविध पाहुणे पण असणारच आहे आणि या 2 दिवसामध्ये भरगच्च विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम ठेवलेले आहेत। त्यामध्ये कथाकथन आहे, त्यामध्ये मुलांसाठीचं कथाकथन आहे, निमंत्रितांसाठी कवी संमेलन आहे, लेखक आपल्या भेटीला हा कार्यक्रम आहे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आहे। त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बालनाट्य आहे, पथनाट्य आहे, बालछटा आहे, एकांकिका आहे, इत्यादी सगळे कार्यक्रम त्यामध्ये होणार आहे। म्हणजे ही बालकुमारांसाठी एक मोठी मेजवानी आहे, ज्या रीतीने त्यांचं म्हणजे आदान प्रदानही होईल आणि ज्यामध्ये काही शाळा अशा इथे आहेत, इंग्रजी शाळा आहेत ज्या पुण्यामधल्या आणि पुण्याच्या परिसरामध्ये की ज्यामध्ये तिथल्या मुलांचा आणि 50 शाळांचा समावेश आहे। त्यामध्ये मला एक चांगली गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे बारामतीतील एक इंग्रजी शाळा आहे, त्या इंग्रजी शाळेच्या मुलांनी यामध्ये भाग घेतलेला आहे, सहभाग घेतलेला आहे। म्हणजे इंग्रजी शाळांमध्ये बोलणाऱ्या मुलांचाही यामध्ये सहभाग आहे, ही एक चांगली बाब आहे। असं हे साहित्य संमेलन होणार आहे